टुडे इज मदर्स डे. मदर्स डे हा फक्त एका दिवसाचा असतो, परंतु आईचे प्रेम हे आयुष्यभरासाठी आपल्याला जगण्यासाठी बळ देत असते. आई ही आपल्याला जन्म देते, म्हणूनच आईसोबतचे नाते हे आपले पहिले आणि सर्वात खास नाते असते. आई आपल्याला चालायला शिकवते, आई आपल्याला बोलायला शिकवते आणि तीच आई आपल्याला जग कसं जगावं ते पण शिकवते. आई आपल्यावर निस्वार्थ प्रेम करते आणि त्या प्रेमाच्या बदल्यात तिला आपल्याकडून काहीही पाहिजे नसते. आई ही एकमेव व्यक्ती जगात अशी आहे की ती थकलेली असतानाही तिच्या मुलाच्या चेहऱ्यावरचे हसू दिसले की ती पुन्हा उभी राहते. देव प्रत्येक ठिकाणी आपल्याला भेटत नाही, म्हणूनच देवाने त्याच्याच स्वरूपाची, त्याच्यासारखीच आईची निर्मिती आपल्या आयुष्यात केली. जेव्हा आपण आईच्या पायाशी बसतो तेव्हा आपल्या समस्यांनाही शांत व्हायची सवय लागते. आई आपले सर्व नाते आपल्याला आयुष्यात मिळतात, परंतु आईसोबतचे जे नाते असते ते अगदी शेवटच्या श्वासापर्यंत खूप जवळचे असते. सगळे आपली पाठ सोडून जातात, परंतु आपली आई आयुष्यभर आपल्या सोबत असते. आपल्या चुकांनाही ती माफ करते आणि योग्य मार्ग दाखवण्यासाठी मदत करते. आईचं घरात असणं म्हणजेच घराला घरपण देणारं असतं आणि तिच्या असण्याने आपल्या घराला एक उबदारपणा येत असतो. अशा प्रकारे आईचे नाते हे जगात सर्वात महत्त्वाचे नाते असते. तीच आई, जेव्हा आई हा शब्द आपण म्हणतो, तो आई हा आई हा शब्द एक शब्द नसून तो आपल्या आयुष्यासाठी धडपडणारं आपलं संपूर्ण विश्व असते. अशा प्रकारे आईची माया ही शब्दातनं मांडण्यासारखी असते. तर आज मदर्स डे आहे, त्यानिमित्ताने आईला फक्त गिफ्ट न देता आईला वेळ, आधार आणि प्रेम दिल्याने आपला मदर्स डे अधिक मौल्यवान होऊ शकतो.